नमस्कार. तुमचं सगळ्यांचं बँक अकाउंट असेल ना? बँक अकाउंटमध्ये तुम्ही फक्त डिपॉझिट करत राहता, विड्रॉल करतच नाही, किंवा फक्त विड्रॉल करत राहता आणि डिपॉझिट करतच नाही. असं कधी होतं का? नाही ना? नमस्कार, मी तुमची पेरेंटिंग आणि NLP कोच योगिता गुळवणी. आज आपण आपल्या मुलांच्या बाबतीतलं प्रेमाचं विड्रॉल आणि डिपॉझिट याबाबत चर्चा करणार आहोत. मी आता तुम्हाला जे बँक अकाउंटचं उदाहरण सांगितलं, समजा तसंच सेम अकाउंट आपल्या प्रेमाच्या बाबतीत आपल्या मुलांबरोबरचं आहे असं आपण समजलं, तर तुम्ही हे बँक अकाउंट बरोबर मेंटेन करता आहात का? म्हणजे जेवढं मुलांना प्रेम देता आहात तेवढ्याच त्यांना सूचना देता आहात का? असं नाही होत ना. आपण काही ठराविक काळ मुलांवर अतिशय प्रेम करतो आणि एक ठराविक वयानंतर नुसतं मुलांना सतत 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 फक्त आणि फक्त सूचना देत राहतो. असं जर बँक अकाउंटमध्ये चालत नसेल तर मुलांच्या बाबतीत सुद्धा कसं चालेल? मग काय करायला पाहिजे? तर आपल्याला हे अकाउंट प्रॉपर मेंटेन करायला पाहिजे. मुलांना जितक्या प्रेमाने कॉम्प्लिमेंट्स द्याल, जितकं मुलांचं कौतुक कराल, जितकं त्यांच्यावर कुठलाही ताणतणाव न देता प्रेम कराल, तितक्या सूचना देण्याचे तुम्ही अधिकारी आहात. पण आपण हे पेरेंट म्हणून विसरून जातो आणि कधी कधी मुलांना फक्त सूचना करत राहतो. मग त्या मुलांना कळतच नाही की अरे, मला प्रेम मिळायचं अचानक बंद का झालंय? मी मोठा झालो, यात माझी काही चूक आहे का? त्यामुळे या अकाउंटमध्ये आधीचा कितीही बॅलन्स असला तरी नवीन बॅलन्स डिपॉझिटही करावा लागतो, तरच तुम्ही सूचना देऊन तो विड्रॉलही करू शकाल. मग तुम्हाला असं वाटतं ना की तुमच्या बँक बॅलन्समध्ये चांगली अमाऊंट असावी? सेम त्याच पद्धतीनं मुलांना अगदी चांगलं प्रेम देऊन आधी तुमचा बँक बॅलन्स खूप वाढवून ठेवा आणि मग क्वचित गरज असेल तेव्हा अगदी थोड्या थोड्या सूचना देऊन तो बँक बॅलन्स तुम्ही विड्रॉल करू शकता. यावर विचार नक्की करा. थँक्यू.